एकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलेला आहे। तर समजून सांगा, विधानसभेत आदित्य ठाकरेंवरती शिंदे संतापल्याचेही बघायला मिळाले। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ झाला, काल झटका दिला म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं शिंदेंनी म्हटलंय। सरकार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचंही शिंदे सांगतायत। एकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधला आणि त्यानंतर शिंदे आदित्य ठाकरेंवर संतापल्याचे बघायला मिळाले। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ झाला, तर काल झटका दिला म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। शिवाय सरकार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सक्षम असंही शिंदे म्हणतायत। पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे, एकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो। आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तर तर 2019ला असं झालं, 2020ला असं झालं, हे खोटं आहे। कधीही 2020 मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही। कुठच्याही मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असा पळवाट काढला नव्हता। आमचे जिथे जिथे राज्यमंत्री होते, कधी कधी त्यांनी उत्तर दिली, कधी कधी आम्ही उत्तर दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे। त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड काढा। अरे बाबा, सभागृहात तरी बसायची का लोक? सभागृहात तरी बसायचे का? अरे म्हणून मी सांगतो, जरा थोडं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं। जो 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 शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते। जरा समजून सांगा जयेंद्र। समझ के लेने दो, नहीं तो पूरे पाटील साहेब, अरे नाही आहेत ना। जरा समजून सांगा शेजारी। समजून सांगा, समजून सांगा। ठीक आहे। आज आम्ही हाऊसमधून वॉकआउट केलेला आहे, बहिष्कार टाकलेला आहे याचसाठी, कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे। ज्या मंत्र्यांना, जे आता आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, आता फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ, बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही। त्यांच्या खात्यांचा नेहमी वाटप होतो, राज्यमंत्री असताना देखील इतर मंत्र्यांना त्यांचा खात्याचा वाटप केलं जातो आणि ठराविक अधिवेशन मंत्री हे निर्णय जातात। सांगायचं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं। आज मी त्यांना सांगू इच्छितो की काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत। अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता, तो आतापर्यंत कधी विजयभाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला, एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे, म्हणून तुम्ही हे जे काय कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे, आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे। बिलकुल आम्ही समर्थ आहोत। प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे। नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, तिथे जयंतराव, नाना भाऊ
तर तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले काय पोराटोरांच्या नादाला लागतात